रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारात आज रत्नागिरीत सभा होते आणि या सभेला मनसे पदाधिकारी आहेत ते विशेष उपस्थिती लावणार आहेत। हा जो बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे जी तयारी आहे ती जय्यत तयारी दिसते आणि जी बैठक व्यवस्था आहे तीही इथे बघितली तर सध्या केलेली आहे आणि काही क्षणातच ही जी सभा आहे ही सुरू होईल। या सभेला मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळ नांदगावकर, अविनाश जाधव त्याचबरोबर उमेदवार नारायण राणे हे उपस्थित राहणार आहेत। आपल्या समवेत काही मनसैनिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया। मला सांगा तुम्ही कुठून आला आणि आज सभेला कोण उपस्थित राहणार आहेत, कशी तयारी आहे? मी मनीष पात्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष रत्नागिरी। आम्ही आज एवढं सांगू शकतो की ही जी अभूतपूर्व जी होणारी सभा आहे आजची, या सभेला दस्तखुद्दूर आपल्या महायुतीचे उमेदवार सन्माननीय नारायणरावजी राणे हे स्वतः असणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय नितीनजी सरदेसाई साहेब, इकडचे आमचे नेते अविनाशजी जाधव, संदीपजी देशपांडे साहेब, त्याचबरोबर प्रकाशजी महाजन, आमचे वैभव खेडेकर, तसेच मंत्री इथले पालकमंत्री उदयजी सामंत हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि ही सभा जोरदार होणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। आपण पाहू शकता लोकांमध्ये एक उत्साह। मला सांगा, सध्या हाय व्होल्टेज ही सभा मानली जाते। एकीकडे उद्धव ठाकरे यांची सभा काही अंतरावर आहे आणि इथे आज मनसैनिकांची सभा आहे आणि नारायण राणे उमेदवार आहेत। कसा असेल हा हाय व्होल्टेज वगैरे बोलण्यापेक्षा आम्ही एवढं सांगू शकतो की ही सभा हाय व्होल्टेज आहे याची आम्हाला गॅरंटी आहे। याचं कारण की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे, बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि आपण पाहू शकता हे मैदान तुम्ही लोकांना दाखवा आणि ते मैदान दाखवा। उद्धव ठाकरे या पराभूत मानसिकतेने ही सभा घेत आहेत। एवढ्याशा मैदानामध्ये एका पक्षाचे नेते आहेत, जर ते प्रमुख आहेत तर ते एवढ्याशा मैदानात सभा घेत आहेत आणि महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आमचे उमेदवार नसताना फक्त राज साहेबांचा आदेश आणि त्या आदेशाला धरून ही महाराष्ट्र सैनिकांची जोरदार सभा होणार आहे। कितीचं मताधिक्य मिळेल? नक्कीच आम्ही सांगू शकतो की महायुतीचे उमेदवार 1,00,000 ते 2,00,000 मतांनी निवडून येतील। निश्चितच हे होते मनसैनिक यांचं मत आहे की नारायण राणे यांचा विजय ह्या सभेतूनच निश्चित होईल। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सिंधुदुर्ग।